वंदन तव पाई। गुणी गणांचा भरला मेरा भाग्य से लाभला। तुला स्मरुणी अतिथी जनांचे करीतो स्वागत आता। फक्त आम्हा दे आशीर्वाद तू, फक्त आम्हा दे आशीर्वाद तू। अन्य मागणी नाही शारदे, वंदन तव पाई। शारदे वंदन तव पाई। स्तवन कवन कर रसिकांसाठी, स्तवन कवन कर रसिकांसाठी। मी आनंदे गाई शारदे, वंदन तव पाई। शारदे वंदन तव पाई। शारदे वंदन तव पाई। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सन्माननीय व्यासपीठाच्या कार्यक्रमाचे आदरणीय अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि माझे वंदनीय गुरुजन, नमस्कार. माझे नाव शुभ्रा सचिन पल्ले, इयत्ता 6वी तुकडी ब. सर्वप्रथम जगातील सर्व गुरूंना वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. भारतीय संस्कृतीत गुरुला ईश्वराचे स्थान दिले आहे, कारण गुरु आपल्याला ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात. स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात. स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात. स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते. यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात. त्या प्रयत्नांना बळ येण्यासाठी गुरूंचे आशीर्वाद लागतात. त्या प्रयत्नांना बळ येण्यासाठी गुरूंचे आशीर्वाद लागतात. आषाढी पौर्णिमेला व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा असेही म्हणतात. गुरु या शब्दामध्ये सगळे सामावले आहे. गुरुला देवतुल्य मानले जाते. ज्या शिष्याने गुरुला देवतुल्य मानले आहे त्याने या जगाची शिखर गाठल्याची अशी भरपूर उदाहरणे आहेत. योग्य गुरु भेटल्याशिवाय माणूस आयुष्यात काही सुद्धा करू शकत नाही. महर्षी व्यास गुरु द्रोणाचार्य रामायण महाभारतातील आदर्श आजही युवकांना नवी दिशा देत आहेत. आई वडील पंख देतात, पण त्यात भरारी मारण्याचे बळ गुरुने देतात. प्रत्येक विद्या कला शास्त्र यांच्या निर्मितीमध्ये गुरु शिष्यांची परंपरा दिसून येते. गुरु शिष्यांचे नाते फक्त शिक्षणास्फूर्तीत मर्यादित नाही, तर शिष्याच्या मनातील वैचारिक गोंधळ समाजाला सकारात्मक दिशा दाखवणारा म्हणजे गुरु असतो. खरंच मित्रांनो, विद्यालय सुटतं पण आठवणी कधी सुटत नाहीत. विद्यालय सुटतं पण आठवणी कधी सुटत नाहीत. आपल्या जीवनातील गुरु नावाचं हे पान कधीच सुटत नाही. आपल्या जीवनातील गुरु नावाचं हे पान कधीच सुटत नाही. आधुनिक काळात सर्व क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानामुळे प्रगती झाली आहे, तरी सुद्धा प्राचीन काळापासून ज्ञानदानाचे कार्य व प्रसार हे गुरु शिष्यांच्याच परंपरेमुळे झाले आहे आणि ते आजवर सुरूही आहे. संत कबीर यांनी लिहून ठेवल्याप्रमाणे गुरु बिना कोणे बतावे बात, या ओळीची प्रचिती आपल्याला सर्व क्षेत्रांमध्ये येते. ज्ञानाने ज्ञानी होऊन ज्ञानाचा योग्य विनियोग शिष्य करू शकतो व आपल्या देशाला अधिक सुखी समृद्धी ठेवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, गुरु म्हणजे काय तर जगातील दुःख नाहीसे करण्याची शक्ती हिऱ्या मोठ्यात नाही, तर दुसऱ्यांना दुःखी पाहून स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून त्याच्या सेवेसाठी सज्ज राहणाऱ्या मनुष्याच्या चिमुकल्या हृदयात आहे. ते हृदय म्हणजे गुरु. तर शिष्य म्हणजे काय? शिष्य म्हणजे विद्येची आस असणारा नायक. शिष्य म्हणजे अशी बी यावी तुम्ही ज्या जमिनीत पेराल तिथे ती फलदायी ठरणार. शिष्य म्हणजे ज्ञानरूपी सागरात पोहणारा राजहंस. शिष्य म्हणजे जीवनाला सांगड घालणारा मुकनायक. आपले जीवन जगत असताना आपल्या गुरुने शिकवलेले सदाचरण आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवायला हवे आणि पुढच्या पिढीकडे संस्कारातून हस्तांतरित करायला हवे. हेच आपल्या गुरुचरणातली खरी गुरुदक्षिणा ठरेल. म्हणून मला सर्व गुरूंना सांगावेसे वाटते की गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षातली सावली, तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडचा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. धन्यवाद. खूप छान शुभ्रा.
या गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. संस्कृत भाषेमधील हा श्लोक आपल्या सर्वांच्याच तोंडपाठ आहे. या श्लोकातून गुरूंचा महिमा व गुरूंची महती गायलेली आहे. गुरु हे तेजस्वी सूर्याप्रमाणे असतात. या जगात गुरुचा महिमा थोर आहे. आपल्याला आपले गुरु समाजामध्ये आदर्श व्यक्ती म्हणून जगायला शिकवतात. भारतीय संस्कृतीत गुरु परंपरेला खूप महत्त्व आहे. गुरु असतो ध्यास कीर्तीचा, गुरु असतो ध्यास कीर्तीचा, गुरु असतो श्वास स्फूर्तीचा, गुरु असतो श्वास स्फूर्तीचा, गुरु असतो मार्ग यशाचा, गुरु असतो मार्ग यशाचा, गुरु असतो किरण आशेचा, गुरु असतो किरण आशेचा. असे म्हटले जाते की देवापेक्षा श्रेष्ठ माता पिता व माता पितापेक्षा श्रेष्ठ गुरु. हे गुरु हा ध्रुवपळाप्रमाणे अढळ स्थानावर बसलेला आहे. साक्षात ब्रह्मदेव देखील त्यांचे स्थान होऊ शकत नाही. गुरु हा स्वतः एक उत्कृष्ट मार्गदर्शक आहे. तो आपल्या जवळ असताना अन्य गाईड्स किंवा इतर साधनांची आपल्याला गरज लागत नाही. गुरु हा आपल्या जीवनात एक ज्ञानाचा दीपस्तंभ आहे. ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतात आणि आपली प्रगती करतात. उदाहरणार्थ अथांग समुद्रात भटकलेला जहाज दीपस्तंभाच्या दिशेने जाते, कारण त्याला खात्री असते की या दीपस्तंभामुळे आपल्याला किनारा मिळेल. तसेच गुरुच्या बाबतीतही असते. गुरु चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या विद्यार्थ्यांना उचित मार्गदर्शनाने योग्य मार्गावर आणतो आणि त्यांची प्रगती करतो. पूर्वीच्या काळात देखील गुरूंचे आश्रम असायचे. त्याला गुरुकुल म्हटले जात. रघुकुल दीपक श्रीराम देखील गुरुकुलातच मोठे झाले. श्रीकृष्ण देखील अशाच गुरूंच्या सानिध्यात वाढले आणि छत्रपती शिवाजी महाराज देखील त्यांचे गुरु दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनामुळे छत्रपती होऊ शकले. गुरु महिमा गावात एवढा कमीच आहे. गुरु हे आपल्या जीवनातील एक मार्गदर्शक तारे आहेत. गुरूंच्या शिकवणीमुळे आपण आपल्या क्षमतांचा पूर्ण वापर करू शकतो. गुरु ही ती दिव्य ज्योत आहे जी विद्यार्थ्यांचे जीवन उजळवते. त्यांनी दिलेले ज्ञान आपल्याला एक यशस्वी व्यक्ती बनवते. म्हणून गुरूंचा सन्मान करा, त्यांचा आदर करा आणि कुठलेही काम गुरूंच्या आशीर्वादाशिवाय करणे अगदी कठीण आहे. स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात. स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात. स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते. स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते. यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात. यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात आणि त्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी गुरूंचे आशीर्वाद लागतात आणि त्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी गुरूंचे आशीर्वाद लागतात. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव दुजा पाहता नाही त्रिलोकी. हे संत ज्ञानेश्वरांचे आपल्या गुरुबद्दलचे विचार आहेत. गुरु बिन ज्ञान नाही, ज्ञान बिन मुक्ती नाही, हे लक्षात ठेवा. गुरु हे श्रेष्ठ असतात. ते ज्ञानी असतात. त्यांच्या मनात ज्ञानदान व उपासना याला प्रथम स्थान असते. गुरूंच्या मनात विद्यार्थ्यांबद्दल अपार प्रेम व माया असते. गुरूंच्या मनात एकच भावना असते, ती म्हणजे जे जे आपणास ठावे ते इतरांना शिकवावे, शहाणे करून सोडावे शिष्यांशी. गुरु हे ज्ञानाचे ईश्वर आहेत. आदर्श गुरुमुळेच नम्रता विनयशील शिष्य बनतो. म्हणूनच म्हणतात की गुरु ईश्वर तात्माय, गुरु विन जगी थोर काय, गुरु प्रेमळ गुरु उदार जडतेचा हरुनी भार, गुरु प्रेमळ गुरु उदार जडतेचा हरुनी भार. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. खूपच छान प्राजक्ता. त्यानंतर कुमार चिंतामणी भंडारे. 5. ज्ञानाचे भांडार. गुरु म्हणजे माय बाप. गुरु शरणी जात, हरियले सारे व्याप, हरियले सारे व्याप. आज गुरुपौर्णिमा या निमित्त मी सर्वप्रथम गुरुजनांना वंदन करते. माझे नाव ऋतुजा चिंतामणी भंडारे. मी इयत्ता 5वी शिकते. आज गुरुपौर्णिमा या निमित्त मी सर्वप्रथम गुरुजनांना वंदन करते. वर्षी गुरुपौर्णिमा साजरी करतो. याच मेला व्यास गुरुपौर्णिमा असे म्हणतात, कारण आदिगुरु महर्षी व यांचा जन्म याच दिवशी झाला होता. शेवटी मला इतके म्हणावेसे वाटते की आहे. धन्यवाद. खूप छान. आणि गुरुपौर्णिमा
ही गुरुपौर्णिमा का साजरी करतात, प्रास्ताविकामध्ये, सूत्रसंचलनामध्ये आणि विद्यार्थ्यांच्या भाषणामध्ये बऱ्यापैकी सांगितलेलं आहे. कृष्ण कालामध्ये ज्यावेळेस श्राव्य पद्धतीने लोक फक्त ऐकण्याचं काम करायचं आणि तो प्रसंग, ती घटना लक्षात ठेवायची. पण या महर्षी व्यासांनी त्या काळापासून जे लिखित स्वरूपामध्ये जे साहित्य आणलं त्याची सुरुवात हजारो वर्षापूर्वी व्यासांनी सुरू केलेली आहे. आणि व्यासांनी ही सुरुवात केल्यानंतर त्यांनी जे काही ग्रंथ लिहिले, या ग्रंथांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. उदाहरणार्थ, त्यांनी पहिला ग्रंथ जो काही लिहिला महाभारत आणि दुसरा लिहिला भगवद्गीता. या दोन ग्रंथामुळे संपूर्ण जग एक नीतिमूल्याने कसं वागू शकतं, या नीतिमूल्य, धार्मिक मूल्य, या सगळ्या मूल्यांचा साठा या महाभारतामध्ये महर्षी व्यासांनी केला. आणि म्हणून या दिवशी ही जी काही गुरुपौर्णिमा आहे, हा त्यांचा जन्मदिवस आणि ती गुरुपौर्णिमा आज आपण मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपरंपरेला एक महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीत गुरुपरंपरा ही एक काव्य रूपाने संत ज्ञानेश्वरांनी प्रकट केलेली आहे. ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वरांचे गुरु श्री निवृत्तीनाथ म्हणजे त्यांचे थोरले बंधू होतात, पुन्हा पुन्हा संशोधन होतात आणि त्याचं एक विशिष्ट अशा प्रकारचं समाज मनावर प्रतिबिंब पडत असतं. त्याप्रमाणे या गुरु शिष्य परंपरेमध्ये ज्ञानेश्वरांचे गुरु म्हणजे त्यांचे थोरले बंधू श्री निवृत्तीनाथ. त्याप्रमाणेच आज आपल्याला आपले गुरु कोण, तर ज्या आईवडिलांनी आपल्याला अगोदर जन्म दिलेला आहे ते सगळ्यात अगोदर आपले महत्वाचे गुरु आहेत किंवा ते आपले पहिले गुरु आहेत. आणि आजच्या दिवशी जरी तुम्ही आईवडिलांना वंदन केलं नसेल, नमस्कार केला नसेल, तरी प्रत्येकाने घरी जाऊन अगोदर आपल्या आईवडिलांना नमस्कार करा आणि मग पुढची दिनचर्या आपली ठरवा. इथून पुढे ज्यावेळेस तुम्ही शाळेत येता त्यावेळेस आईवडिलांना नमस्कार करा. नमस्कार केल्यानंतर शाळेमध्ये दिवसभर काय काय घडतं, काय काय शिकवलं जातं, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या आईवडिलांशी शेअर केल्यात, सांगितल्यात, संवाद साधला, तर तुमच्याबद्दल त्यांची बघण्याची दृष्टी बदलते. संवादातून विचार निर्माण होतात आणि या विचारातून माणसाचं मन हे प्रगल्भ होत जातं. त्याप्रमाणे आज आपल्याला ही गुरुपौर्णिमा साजरी करत असताना शिक्षक आणि विद्यार्थी म्हणजे गुरु आणि शिष्य हे नातं दृढ कसं करता येतं. शिक्षकामध्ये एक गुण असतो, शिक्षक म्हणजे शिस्तप्रिय. शिक्षक म्हणजे शिस्तप्रिय हा सुद्धा सगळ्यात महत्वाचा गुण. समाजाला शिस्त लावण्याची, विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याची. मग समाजाला शिस्त कशी लावायची असते, तर ती आपल्या आचरणातून लावायची असते आणि आचरणातून कळत न कळत समाजामध्ये त्याचा परिणाम होत असतो. म्हणून शिस्तप्रिय जीवन शिक्षक जगू शकतो आणि इतरांना जगायला भाग पाडतो फक्त आपल्या कृतीतून. शिक्षक श म्हणजे क्षमाशील. कुठलाही मोठा गुन्हा केला असला तरी सुद्धा क्षमा करण्याची क्षमता माणसाच्या हृदयामध्ये निर्माण करण्याची क्षमता सुद्धा शिक्षकच तुमचा बौद्धिक, भावनिक, शारीरिक, मानसिक विकास करू शकतो. म्हणून शिक्षक हा क्षमाशील आहे. आणि क म्हणजे कर्तव्यनिष्ठ आहे. प्रत्येक कर्तव्य ज्या वेळेस त्याला दिले जातात, जे उद्दिष्ट त्याच्या डोळ्यासमोर ठेवले जातं, समाज घडवण्यासाठी विचारवंत, ज्ञानवंत, प्रज्ञावंत ज्यावेळेस अपेक्षा करतात की आमचा हा जो काही समाज आहे हा जगामध्ये एक आदर्श समाज निर्माण व्हावा, यासाठी प्रयत्न करायला सांगतात, त्यावेळेस सगळ्यात महत्वाची मुख्य भूमिका बजावणारा घटक कुठला असेल तर शिक्षक आहे. आणि म्हणून समाजामध्ये आज सुद्धा या विज्ञान युगामध्ये सुद्धा शिक्षकाला खूप मोठं मानाचं स्थान आहे. तुमच्याकडनं तर आम्हाला मान मिळतोच, पण समाजाकडनं सुद्धा आम्हाला मान मिळतो. एवढंच नाही, शिक्षक होणं हे एक भाग्याचं लक्षण आहे, चांगलं लक्षण आहे. आणि जीवनामध्ये फक्त पैशाला महत्व नाही. बरेच लोक असं म्हणतात की हे लोक पगारासाठी काम करत असतील, पण पगारापेक्षाही त्यागमय वृत्तीने ज्ञानदान करण्याचं काम जो शिक्षक करतो तो खरा शिक्षक असतो. तो जरी परिपूर्ण नसला
तरी आपल्या विद्यार्थ्याला परिपूर्ण करण्यासाठी तो प्रयत्न करत असतो आणि त्याच्यासाठी तो स्वतः अभ्यास करत असतो आणि विद्यार्थ्यांच्या प्रत्येक समस्येला एक उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, या भव्य आणि दिव्य प्रांगणामध्ये आज तुमच्या ज्ञानाच्या कक्षा हे दिवसेंदिवस रुंदावत चाललेल्या आहेत आणि त्या तुमच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारत असताना माझ्यासारख्याला एक प्रश्न पडतो आणि मग कुठेतरी आपण सुद्धा मुलांसारखं एक नवीन ज्ञान कसं ग्रहण करता येईल. आमचं प्रशासन, आमचे शिक्षक वेगवेगळ्या कल्पना सुचवतात. एक 4 वर्षापूर्वी आपल्याकडे गणितासारखी लॅब, गणितासाठी प्रयोगशाळा उभी राहिली आणि त्यामुळे गणिताची भीती आपले हे गणिताचे शिक्षक घालू शकतात. हा आत्मविश्वास ते तुमच्या मनामध्ये पेरू शकतात. विज्ञानाचे शिक्षक तुमच्या वेगवेगळ्या प्रयोगातून सिद्धांतापर्यंत पोहोचवू शकतात. ती भीती तुमच्या मनातली घालू शकतात आणि इतर शिक्षक जे काय, कोणी कलेचे शिक्षक असेल, कोणी भाषाचे शिक्षक असेल, वेगवेगळ्या संवाद रूपाने शिक्षक हा तुमच्या जीवनामध्ये अतिशय उच्च स्थान निर्माण करण्यासाठी धडपडत असतो. आणि म्हणून या गुरु शिष्य परंपरेला अनुसरून आज मला बोलण्याची जी काही संधी या आमच्या सांस्कृतिक विभागाने प्राप्त करून दिली त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो. माझ्या बऱ्याचशा कल्पना अजून अर्धवट आहेत. त्यापैकी आज एक पहिली कल्पना मी या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अस्तित्वात आणली आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. दुसरी गोष्ट ही अशी आहे की आज आम्ही शिक्षकांचा जो काही सत्कार करणार आहोत, गुरुपौर्णिमेच्या दिवशी सत्कार करणार आहोत, एक वही आणि एक पेन. ती वही म्हणजे आपली शैक्षणिक दैनंदिनी आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने घेतलेलं आहे. कुठलंही वांग सडकं नाही, नाचतं नाही. अशी जवळजवळ 60-70 किलो वांगे आज आपल्या या शालेय पोषण आहारासाठी सगळ्यांसाठी दिलेले आहेत. अगदी 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी त्या वांग्याच्या, मसाले वांग्याचा आपण सगळ्यांनी आस्वाद घ्यायचा. माझ्यासह सगळे माझे सहकारी, या विद्यालयात काम करणारे सर्व कर्मचारी, सेवक यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि शकत नाही, पण सरांनी ती इच्छा बोलून दाखवली आणि मला म्हटले, सर कधी द्यायचं? सर थांबा, वेळ आल्यावर मी तुम्हाला सांगतो. आणि बरोबर आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी तो प्रसाद आहे तो तुम्ही सगळ्यांनी गोड करून घ्यावा एवढी मी कळकळीची सगळ्या विद्यार्थ्यांना, अध्यापकांना, सेवकांना नम्र विनंती करतो. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण एक संकल्प करूया की आपल्याला आपल्या शाळेला जे काही नाव आहे, किर्लोस्करांचं नाव आहे, तो जागतिक ब्रँड आहे, त्याप्रमाणे शैक्षणिक ब्रँड आपल्याला तयार करायचा आहे. आणि यांचा सत्कार कुमारी अनुश्री प्रवीण निकम, इयत्ता 5वी, ती पेन देऊन सरांचा सत्कार करेल. बडगुजर सर यांचा सत्कार कुमारी तनिष्का प्रताप यांचा सत्कार कुमारी ऋतुजा चिंतामणी भंडारे, इयत्ता 5वी, ही पेन देऊन सत्कार करेल. ऋतुजा चिंतामणी भंडारे. सर्वांना धन्यवाद. प्राथमिक विभागाचे सांस्कृतिक विभाग कुमारी शुभ्रा सचिन फल्ले हिचा सत्कार करावा. भंडारे, कुमारी भंडारे हिचा सत्कार DM बडगुजर सर यांनी करावा. सध्या 9वी मध्ये असलेला कुमार संस्कार संधीतून 74.64% गुण मिळवून त्यांचे अभिनंदन आणि आभार. त्यानंतर अतिशय पोषण आहारासाठी आपल्या शेतातील वांगी देऊन सरांनी एक उत्कृष्ट उदाहरण सगळ्यांच्या समोर ठेवलेलं आहे. आपल्या प्रशालेचे प्राचार्य श्री AS सावंत सर यांचा विशेष आभार आणि सत्कार आपण घेत आहोत. त्यांना विनंती की त्यांनी पुष्प देऊन तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात. त्यांचे कोणाचे वाढदिवस असतील तर सांगायचं आहे. ये मेरी है आज
Happy birthday to you. Happy birthday to you. आजचा अध्यापिका सौभाग्यवती MS प्राचार्य सावंत सरांना विनंती, त्यांनी मॅडमचा पुष्प देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांना द्याव्यात. सर्व शिक्षक बंधू भगिनींना, शिक्षकेतर कर्मचारी, शैक्षणिक वही, खोबरे सर, अध्यापक बंधू भगिनींना, सांस्कृतिक विभागाच्या सर्व महिला अध्यापिका, गुरुविन नाही तुझा आधारापर्यंत गुरुला कदम मॅडम, ज्ञान दिल्याने ज्ञान सत्य शिवाहून सुंदर हे, गुरुशिवाय विद्या नाही. योग्य ज्ञान मिळवून जीवन समृद्ध होण्यासाठी गुरु आणि अज्ञानाचा नाश करून त्या व्यक्त करण्याचा दिवस तुमचं स्मरण आणि पूजन केले जाते. गुरुपौर्णिमा ही गुरु शिष्याच्या नात्याचे, प्रेमाचे, आदर्शाचे प्रतीक मानले जाते. गुरूंवर प्रेमाचा, आदराचा, भक्तीचा वर्षाव करून त्यांच्या कृपेस आता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. याही व्हावा अशीच गुरूंची आंतरिक इच्छा असते. आपल्या भारतीय परंपरेत झालेल्या आहेत. ज्ञानविन न होई जगी सन्मान, जीवन भवसागर कराया, चला वंदू गुरुराया, जे जे आपणाशी ठावे. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा. गुरु म्हणजे निष्ठा, म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती. गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतीक. गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक नेहमी ज्ञान देत जावे आणि शिष्याने ते घेत हवे. हे गुरु शिष्याचे नाते जगी गुरूंबद्दल सांगताना आज गुरुपौर्णिमेच्या निमित्त सर्व शिक्षकेतर श्रीरामांचे गुरु वशिष्ठ, कौरव पांडव, एकलव्याचे गुरु द्रोणाचार्य, ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथचे गुरु मच्छी रामकृष्ण परमहंस, शिवरायांचे गुरु संत तुकाराम रामदास असे अनेक गुरु आपल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असलेल्या पेन आणि वही देऊन त्यांचा सत्कार करावा. अध्यापक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी, गुरुचं महत्व, गुरु काय असतो. जर चांगला गुरु आयुष्यामध्ये भेटला तर त्याचं कल्याण होतं. तोंड बंद होणार नसेल. सन्मान करत असताना मगापासून शांतता पाळलेली आहे. मी फक्त 2 विद्यार्थी मित्रांनो, आज गुरुपौर्णिमा. माझा पहिला नमस्कार ज्या परमात्म्याला ज्यानं माझा हात सृष्टीमध्ये देह बनवला. माझा दुसरा नमस्कार आहे माझ्या आई वडिलांना, ज्यांनी मला जन्म देऊन या भूमंडलाच्या पृथ्वी तलावरती निर्मिती केली. माझा तिसरा नमस्कार माझ्या गुरुजनांना, ज्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि मी या ठिकाणापर्यंत आलो. आणि माझा चौथा नमस्कार माझ्या सर्व सहकाऱ्यांना, तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना, तुमच्या पालकांना, संस्थेला, ज्यांच्यामुळे मी या ठिकाणी उभा राहू शकलो आणि चांगल्या पद्धतीनं कर्तबगारी
गाजवू शकलो, तुम्हाला दाखवू शकलो, तुम्हाला मार्गदर्शन करू शकलो, या सर्वांना माझा साष्टांग नमस्कार आहे. आणि तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना, सर्व अध्यापक बंधू भगिनींना, सर्व माझ्या गुरुवर्यांना माझ्या गुरुपौर्णिमेनिमित्त मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. विद्यार्थी मित्रांनो, गुरुचं महत्त्व बडगुजर सरांनी सांगितलं, काही विद्यार्थ्यांनी सांगितलं, मी त्यावर त्याची जास्त बोलणार नाही. पण जीवनामध्ये अनेक ठिकाणी गुरु भेटतात. अगदी तुम्ही सुद्धा माझे गुरु आहात. काही जण बघा, दगड तुम्हाला क्षणाक्षणाला गुरु भेटतील, क्षणाक्षणाला मार्गदर्शक भेटतील, ते तुमचे गुरु असतात. पण जे भेटणारे जे गुरु आहेत सर त्यातलं चांगलं पण हे शोधायला शिकलं पाहिजे. चांगलं मार्गदर्शन करणारा गुरु शोधायला शिकलं पाहिजे. क्षणाक्षणाला तुम्हाला गुरु भेटतील, जे तुम्हाला वाईट वळणावर नेण्याचा प्रयत्न करतील, वेगळ्या दिशेला लावण्याचा प्रयत्न करतील, ते सुद्धा गुरुच असतात. पण ते चांगले गुरु नसतात की ज्यांच्यामुळे आपल्या जीवनामध्ये एक वेगळं वळण लागू शकतं. त्यामुळं चांगल्या गुरुचं आचरण करा, चांगल्या गुरुच्या मागे जा, योग्य मार्गदर्शक निवडा आणि ज्यांच्यामुळे तुमचं जीवन अतिशय चांगलं सोज्वळ होईल, तुमचं नाव होईल, तुमच्या घराचं नाव होईल, तुमच्या आई वडिलांचं नाव होईल, तुमच्या गावाचं नाव होईल, तुमच्या शाळेचं नाव होईल आणि त्याबरोबर आम्हा शिक्षकांचंही नाव होईल. असं तुम्ही करणं गरजेचं आहे. या निमित्तानं मी तुम्हाला हा उपदेश देतो. तर जीवनात अनेक गुरु भेटतील, तर तो ओळखायला शिका आणि त्याचं मार्गदर्शन अनुकरायला शिका. महागुरूंचं मार्गदर्शन घेऊ नका. महागुरूंचं मार्गदर्शन हे थोड्या कालावधीपर्यंत चांगलं वाटतं आणि कालावधी संपल्यानंतर ते आपल्याला जाणवतं. त्यामुळं चांगल्या गुरूंचा आदर ठेवा, चांगल्या गुरूंचं मार्गदर्शन घ्या आणि जीवनामध्ये यशस्वी व्हा. याच मी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी, सर्व आमच्या सहकाऱ्यांचा, माझा सर्व अधिकाऱ्यांचा शुभेच्छा देऊन जो मान केला, सन्मान राखला, असाच मान तुम्ही तुमच्या आई वडिलांचा राखा, असाच मान तुम्हाला भेटणाऱ्या चांगल्या गुरूंचा राखा, जीवनामध्ये जे जे गुरु भेटतील त्यांचा राखा, अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा सर्व अध्यापक वर्गांना सुद्धा, सर्व अधिकारी वर्गांच्याकडून, माझ्या तनुष शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थेकडून, माझ्याकडून सर्वांना मी गुरुपौर्णिमेचं जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर, खूप चांगले मार्गदर्शन, खूप छान. त्यानंतर आभाराचं काम होईल. कोड समारोह म्हणजे आभार. माध्यमिक विभागातील गणित विषयाचे गाडे अभ्यासक. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण सर्वजण येथे उपस्थित आहोत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्याच प्राथमिक विभागाकडील सुपरवायझर श्री DM बडगुजर सर यांनी आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त बहुमोल मार्गदर्शन केलेलं आहे. या मार्गदर्शनामुळं आपल्याला चांगली प्रेरणा मिळेल. त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल प्रशालेच्या वतीनं सरांचे मनपूर्वक आभार. त्याचबरोबर आपल्या प्रशालेतील कुमारी शुभ्रा पल्ले, प्राजक्ता शिंदे व ऋतुजा भंडारे या विद्यार्थिनींनी गुरुपौर्णिमेनिमित्त जे मनोगत व्यक्त केलं त्या विद्यार्थिनींचं सुद्धा मनापासून आभार. त्याचबरोबर प्रशालेतील सर्व विभागाकडील पदाधिकारी, प्रशालेतील अध्यापक बंधू भगिनी, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे आभार. त्याचबरोबर कार्यक्रमासाठी जे गुणगौरव गीत सादर केलं संगीत विभागाकडील पवार सर्व, त्यांचे सर्व टीम, त्याचबरोबर सूत्रसंचालन कमिटी, फोटो व शूटिंग कमिटी या सर्व कमिटींचे मनापासून आभार. सर्व विभागाकडील सर्व अध्यापक बंधू भगिनी, क्लेरिकल स्टाफ, सर्व चतुर्थ कर्मचारी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. सर्व तुम्ही विद्यार्थी विद्यार्थिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.
त्याला का लाल दाबलंच नसतं आता दाबलो Gracias.